आजार होऊ नयेत म्हणून प्रयत्न करत राहा. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हसत खेळत राहा, आनंदात राहा. परत परत आयुष्य नाही आहे. मी सारखं ह्याच गोष्टी का सांगतो, अशा पद्धतीनं पांढरे तीळ खाल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं हाडं मजबूत होतात, त्याच पद्धतीनं बाबळीचा डिंक खाल्ल्यानंतर सुद्धा हाडं मजबूत होतात. कंबरदुखीचा त्रास, गुडघेदुखीचा त्रास कमी होऊन जातो. बऱ्याच लोकांना मला वाटते माता भगिनींना जास्त करून थायरॉईडचा त्रास असतो. तर थायरॉईड जर आपल्याला घालवायचं असेल तर तोंडात पाणी धरून गरम पाणी आपण तोंडामध्ये धरायचं. त्याचा आंघोळ करताना सकाळी जेव्हा आंघोळ करत असतो ना, तर सुरुवातीपासून गरम पाणी तोंडात धरायचं. असं दिवसातून 2-3 वेळा, सकाळी आंघोळ करताना धरा, दुपारी धरा, जेवण झाल्यानंतर, संध्याकाळी परत तुम्ही जेवणाआधी जेवल्यानंतर हे गरम पाणी तोंडात धरायचं. इथल्या ग्रंथी सगळ्या बॅलन्स होतात. इथलं जे अनावश्यक वाढलेलं असतंय ना, खूप लोकांचं असं मोठं झालं असतं, हे कमी होऊन जाईल. करून बघा. पळसाच्या पानांचा तुम्ही रस पिऊ शकता, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला थायरॉईड कंट्रोलमध्ये राहू शकतो. कडुलिंबाचं पान चावून खावा, त्याच्यातून राहू शकतो. खूप गोष्टी आहेत अशा, खूप गोष्टी ज्या इथं तुम्हाला भागात जे मिळत आहेत ते तुम्हाला सांगतो. तर हे जर केलं तर 100% तुमचा थायरॉईड कंट्रोलमध्ये राहणार. अजून जर काय वाटलं, माझ्या कॉल सेंटरला फोन करा, तिथं तुम्ही येऊ शकता, विचारू शकता.